माझं नाव संदीप जाधव. मी नाशिकचा रहिवासी आहे. गेले 3 वर्ष मी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात एस टी कंडक्टर म्हणून काम करत आहे. माझं आयुष्य जवळजवळ बस स्थानकावरच गेलं आहे. इथल्या प्रत्येक गोष्टीची मला सवय आहे. कोणत्या टपरीवर चांगला चहा मिळतो, कोणता हमाल पैसे जास्त घेतो आणि कोणता कोपरा रात्री सर्वात जास्त सुनसान होतो. भूतप्रेतांच्या गोष्टी इथे काही नवीन नाहीत. प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या प्लॅटफॉर्मवरील चेटकीन किंवा तिकीट खिडकीजवळ दिसणाऱ्या बाबांच्या कथा सांगत असतो. मी त्या गोष्टी ऐकून हसायचो. माझ्यासाठी खरा भूत म्हणजे विना तिकीट प्रवासी. पण त्या एका रात्रीनं माझा सगळा विश्वास बदलून टाकला. ही गोष्ट गेल्या हिवाळ्यातली आहे. मी नाशिक बस स्थानकावरून पुण्याकडे जाणाऱ्या शेवटच्या बसची वाट पाहत होतो. बसला उशीर झाला होता. साधारण 2 तास उलटून गेले होते. रात्रीचे 1 वाजले होते आणि बस स्थानक जवळजवळ रिकामं झालं होतं. मोजकेच प्रवासी शालीत गुंडाळून बाकांवर डुलक्या घेत होते. मला लघुशंकेची तीव्र भावना झाली. मुख्य स्वच्छतागृह 24 तास उघडं असायचं, पण ते थोडं लांब होतं. मी विचार केला, शेजारच्या जुन्या बंद पडलेल्या टॉयलेट ब्लॉकमध्ये जाऊन येतो. तो टॉयलेट ब्लॉक बस स्थानकाच्या मागच्या सर्वात जुन्या भागात होता. नवीन इमारत उभारल्यानंतर तो वापरात नव्हता. जवळजवळ खंडरासारखी अवस्था होती. भिंती तुटलेल्या, शेवाळ चढलेलं आणि आतमध्ये कायम अंधार. मी त्या दिशेने चालत गेलो. हवेत ओलसरपणा आणि अमोनियाचा तीव्र वास भरून राहिला होता. आत गेलो तर फक्त 3 कॅबिन होते. पहिले 2 कॅबिनचे दरवाजे तुटलेले आणि घाणेरडे होते, पण तिसऱ्या कॅबिनचा दरवाजा मात्र वेगळाच दिसत होता. नवा, लोखंडी, त्यावर नुकताच निळा रंग दिलेला आणि तो आतून बंद होता. मी मनात विचार केला, कदाचित एखादा सफाई कामगार आत असेल. मी हलकेच दरवाजावर टकटक केलं. कोणी आहे का आत? कसलाही प्रतिसाद नाही. मी पुन्हा थोडं जोरात ठोठावलं, तरीही काही उत्तर नाही. पण मला जाणवलं, आत कोणीतरी आहे. कोणीतरी उभं आहे. कुणाच्या उपस्थितीचा स्पष्ट भास होत होता. अहो, दरवाजा उघडा, मी थोडं चिडून म्हणालो. आणि तेव्हाच मला तो आवाज ऐकू आला. खरखर. दरवाजाच्या आतून कोणीतरी नखांनी दरवाजा ओरबळत असल्यासारखा मला आवाज येत होता. माझं हृदय धडधडायला लागलं. कोण आहे आत? माझा आवाज थरथरला. आवाज अधिक वेगाने आणि बेचैनपणे वाढू लागला. मी घाबरलो. वाटलं कदाचित एखादं जनावर अडकलं असेल, कुत्रा किंवा मांजर. मी दरवाजाखालील छोट्याशा फटीतून आत डोकायचा प्रयत्न केला. आत पूर्ण काळोख होता. काहीच दिसत नव्हतं. पण मला एक सावली दिसली, जणू एखादा माणूस जमिनीवर बसलेला आहे आणि दरवाजाला पाठ टेकवून आहे. मी भीतीने मागे सरकलो. आत खरंच कुणीतरी होतं, पण प्रतिसाद देत नव्हतं. त्याला काही झालं आहे का? मदतीची गरज आहे का? मी पूर्ण ताकदीने दरवाजा ठोकू लागलो. दरवाजा उघडा. आत कोण आहे? मदत हवी आहे का? अचानक ओरबडण्याचा आवाज थांबला. एक खोल, भेसूर शांतता पसरली आणि मग अतिशय मंद, वेदनांनी भरलेला एका स्त्रीचा हुंदका. ती रडत होती. आता माझी खरी घाबरगुंडी उडाली. एक स्त्री बंद टॉयलेटमध्ये रडत होती. मी खिशातून मोबाईल काढला आणि टॉर्च सुरू केली. दरवाजाच्या वरच्या तुटलेल्या रोशनदानातून आत पाहण्याचा प्रयत्न केला. रोशनदान खूपच उंच होतं. मी कसाबसा पोहोचलो. मी आतमध्ये प्रकाश टाकला आणि जे पाहिलं त्याने माझी शुद्ध हरपली. आतमध्ये कोणीच नव्हता. कॅबिन पूर्ण रिकामं होतं. ना माणूस ना प्राणी. पूर्ण स्वच्छ, पूर्ण शांत. मी तिजून उभा राहिलो. मग ती सावली, ते रडणं, तो अरबडण्याचा आवाज कोणाचा होता? मी खाली उतरलो. माझं डोकंच काम करत नव्हतं. आणि तेव्हाच पुन्हा तोच आवाज. प्लीज दरवाजा उघडा. एका स्त्रीचा थरथरता हताश आवाज, जो अजूनही त्या रिकाम्या कॅबिनमधून येत होता. प्लीज दरवाजा उघडा. तो आवाज कुठल्याही स्पीकरमधून येत नव्हता. तो थेट माझ्या डोक्याच्या आत घुमत होता. इतकी खरी, इतकी वेदनांनी भरलेली ती हाक होती की एका क्षणासाठी मी विसरलोच की मी स्वतःच्या डोळ्यांनी तो कॅबिन रिकामा पाहिला होता.
माझा हात आपोआप दरवाजाच्या हँडलकडे सरकू लागला. माझ्यातला माणूस त्या न दिसणाऱ्या रडणाऱ्या बाईला मदत करू इच्छित होता, पण माझं डोकं ओरडत होतं, पळ संदीप, पळ इथून, हा सापळा आहे. मी भीती आणि दयाच्या मधोमध अडकलो होतो. ती ओरखडण्याची खसखस, ती सावली आणि आता या आर्जवाच्या विनवण्या, हे सगळं माझ्या तर्काच्या पलीकडचं होतं. तू कोण आहेस? मी थरथरत्या आवाजात दरवाजापासून थोडं दूर सरकत विचारलं. आणि तू आत कशी आहेस? कॅबिन तर रिकामं होतं. तो रडण्याचा आवाज वाढला. मला माहिती नाही मी इथे कशी अडकले. इथे खूप अंधार आहे. मला खूप भीती वाटते. तिच्या आवाजात इतकी अस्सल भीती, इतका थरार होता की माझं मन वितळलं. काय माहीत, माझ्याच डोळ्यांनी मला फसवलं असेल. कदाचित ती एखाद्या कोपऱ्यात लपली असेल, जिथे माझा टॉर्चचा प्रकाश पोहोचला नसेल. ठीक आहे, घाबरू नकोस. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मी मदत मागतो. मी तिथून वळलो आणि जवळजवळ पळतच बसस्थानकाच्या मुख्य भागाकडे गेलो. रात्रीच्या ड्युटीवर असलेले 2-3 पोलिस एका बाकावर बसून चहा पीत होते. साहेब मदत करा. मी थापा टाकत त्यांच्या जवळ पोहोचलो. काय झालं? एवढं घाबरलास का? एक वयोवृद्ध अनुभवी हवालदाराने विचारलं. त्याचं नाव होतं सुभाष पाटील. साहेब, जुन्या टॉयलेट ब्लॉकमध्ये आत एक बाई अडकली आहे. ती रडते आहे, मदत मागते आहे. जुनं टॉयलेट? दुसरा तरुण कॉन्स्टेबल हसत म्हणाला. अरे तिथे तर वर्षानुवर्ष कोणी जात नाही. एखादा कुत्रा मांजर अडकला असेल. नाही साहेब, ती बाई आहे. मी तिचा आवाज स्वतः ऐकला आहे. मी विनवणी केली. पाटील साहेब, जे बहुतेक या बसस्थानकाचे प्रत्येक रहस्य ओळखत होते, त्यांचा चेहरा गंभीर झाला. कोणता कॅबिन? त्यांनी हळू आवाजात विचारलं. शेवटचा, नंबर 3. हे ऐकताच त्यांच्या डोळ्यात एक विचित्र ओळखीची चमक उमटली आणि क्षणातच मावळली. तुला खात्री आहे की तू आवाज ऐकला? हो साहेब, अगदी खात्री. ते उठले. चला पाहूया. आम्ही तिघं पुन्हा त्या मनुष्य टॉयलेट ब्लॉककडे निघालो. आता माझ्यासोबत पोलीस होते, त्यामुळे माझी हिंमत थोडी वाढली होती. आम्ही कॅबिन नंबर 3 समोर उभे राहिलो. पहा साहेब, दरवाजा आतून बंद आहे, मी म्हणालो. पाटील साहेबांनी दरवाजा ढकलून पाहिला. खरोखरच आतून बंद होता. हॅलो, आत कोणी आहे का? तरुण कॉन्स्टेबल ओरडला. आत पूर्ण शांतता. ना सिसकी, ना ओरखडण्याचा आवाज. बहुतेक स्वप्न पाहिलंच कंडक्टर, तो माझी चेष्टा करू लागला. नाही, मी इथेच ऐकलं होतं, मी हट्टाने म्हणालो. पाटील साहेब मात्र काही बोलले नाहीत. ते त्या निळ्या लोखंडी दरवाजाकडे एकटक पाहत होते, जणू एखाद्या जुन्या शत्रूकडे पाहत आहेत. पाटील साहेब, मी कुजबुजलो. ते हलकेच म्हणाले, तोडा दरवाजा. पण साहेब, तोडा. त्यांनी कडक आवाजात आदेश दिला. तरुण कॉन्स्टेबलने आपल्या जळ बोटाने दरवाजावर जोरदार लाथ मारली. दरवाजा हादरला, पण उघडला नाही. त्याने पुन्हा लाथ मारली. तिसऱ्याने सर्वात जोरदार लाथेनंतर कुंडीच्या बाजूचा कडी कब्जा तुटला आणि दरवाजा आत उघडला. आम्ही तिघांनी टॉर्चचा प्रकाश आत टाकला आणि जसं मी आधी पाहिलं होतं, कॅबिन पूर्ण रिकामं, स्वच्छ, पूर्ण शांत. आता काय म्हणशील कंडक्टर? कॉन्स्टेबल चिडून म्हणाला. आमचा वेळ वाया घालवलास. मी लाजलो, गोंधळलो. काय बोलणार होतो मी? मला स्वतःवर शंका येऊ लागली होती. खरंच मी हे सगळं कल्पना केलं होतं का? पण पाटील साहेब अजिबात आश्चर्यचकित दिसत नव्हते. ते अगदी शांत होते. ते आतमध्ये गेले आणि त्या छोट्याशा कॅबिनची बारकाईने पाहणी करू लागले. इकडे बघा, त्यांनी जमिनीकडे बोट दाखवत म्हटलं. आम्ही दोघांनी खाली पाहिलं. कॅबिनचा मजला जाड धुळीच्या थराने झाकलेला होता, पण त्यावर कोणाच्याही पावलांचे ठसे नव्हते. जर आत कोणी असतं तर त्यांचे पायांचे ठसे नक्की दिसले असते, पण तिथे कोणत्याही येण्या जाण्याचा पुरावा नव्हता. शिवाय एका गोष्टीच्या, केबिनच्या अगदी मध्यभागी धुळीत एक बारीक लांब रेघ ओढलेली होती. जणू कुणीतरी जमिनीवर बसून नखांनी हळूहळू पुढे सरकत ती रेषा काढली होती आणि ती रेघ एक शब्द बनवत होती. धुळीत स्पष्ट लिहिलं होतं, वाचवा.
ते पाहताच आमच्या तिघांच्या अंगावर शहारे आले. हे हे काय आहे? तरुण कॉन्स्टेबलचा आवाज थरथरत होता. आता आता तरी विश्वास बसला, मी हळू आवाजात म्हणालो. पाटील साहेब मात्र काही बोलले नाहीत. ते उठले आणि तुटलेल्या एका बाजूला लटकलेल्या दरवाजाची तपासणी करू लागले. थांबा 1 मिनिट, त्यांनी दरवाजाच्या आतील भागाला हात लावत म्हटलं. आम्ही जवळ गेलो. ज्या जागेवर मला ओरखडण्याचा आवाज ऐकू आला होता तिथे लांब खोल नखांचे ठसे होते. दर्जनभर ठसे. जणू कोणीतरी वर्षानुवर्ष आतून दरवाजा ओरबाडत बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतं. हे ठसे खूप जुने वाटतात, मी कुजबुजलो. निळ्या रंगाच्या खाली दडलेले आहेत. पाटील साहेब शांतपणे म्हणाले, हे ठसे या नवीन रंगापेक्षाही जुने आहेत. आता सगळं अधिकच गुंतागुंतीचं झालं होतं. एक आत्मा रिकाम्या कॅबिनमध्ये कैद आणि दरवाजावर वर्षानुवर्ष जुन्या ओरखड्यांचे ठसे. काही क्षण शांतता पसरली. एक गोष्ट आहे, पाटील साहेबांनी अखेर मौन तोडलं. त्यांचा आवाज जळ थकलेला होता. खूप जुनी गोष्ट, साधारण 10-12 वर्षापूर्वीची. आम्ही दोघं त्यांच्याकडे पाहू लागलो. त्यावेळी हा टॉयलेट ब्लॉक नुकताच बांधला होता. बस स्थानकावर एक मुलगी काम करायची, सफाई कामगार. नाव होतं चंदा. त्यांच्या आवाजात वेदना आणि राग दोन्ही मिसळले होते. खूप गरीब पण स्वाभिमानी मुलगी होती. एका रात्री बसस्थानकाचा एक दबंग ठेकेदार बबन पाटील, त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. चंदा त्याच्यापासून पळाली आणि पळत पळत तिथे आली. याच केबिन नंबर 3मध्ये लपली. दरवाजा आतून बंद केला. बबन आणि त्याचे माणसं बाहेरून दरवाजा ठोठावत राहिले, धमक्या देत राहिले. पण चंदाने दरवाजा उघडला नाही. ती आतून दरवाजा ओरबाडत राहिली, मदतीसाठी ओरडत राहिली. पाटील साहेबांचा आवाज थरथरत होता. पण त्या सुनसान कोपऱ्यात तिची हाक ऐकायला कोणी नव्हतं. आणि मग रागाच्या भरात बबनने बाहेरून अजून एक जळ कुलूप लावलं. काय? माझ्या तोंडून निघालं. हो, त्याने सगळ्यांना सांगितलं. चंदा कोणासोबत पळून गेली, कुणाला शंका आली नाही. मी कल्पनाही करू शकत नव्हतो त्या वेदनेची. ती आतच बंद राहिली. पाणी नाही, अन्न नाही. पाटील साहेबांनी खोल श्वास घेतला. काही दिवस आतून आवाज येत राहिले, ओरखडण्याचे, रडण्याचे, वाचवा म्हणण्याचे. पण लोकांनी ते आत्म्याचं प्रकरण समजून दुर्लक्ष केलं. भीतीपोटी कोणी जवळही गेलं नाही. आणि मग आवाज थांबले. माझ्या अंगावर काटा आला. तिचं शरीर कधीच बाहेर काढलं गेलं नाही. हे शब्द माझ्या मेंदूत हातोड्यासारखे घुमले. काही वर्षांनी वास असह्य झाला. मग प्रशासनाने हा संपूर्ण ब्लॉक बंद करण्याचा आदेश दिला. या केबिनचा दरवाजा वेल्डिंग करून कायमचा सील केला आणि वरून नवा निळा रंग लावला, सगळं दळवण्यासाठी. मी त्या लटकलेल्या निळ्या दरवाजाकडे पाहत होतो. तो आता टॉयलेटचा दरवाजा वाटत नव्हता. तो एक थळग्याचा दगड वाटत होता. जगाच्या नजरेपासून लपवलेलं एक थळगं. आत एका मुलीची आत्मा आणि तिचा सांगाडा 10-12 वर्ष न्यायाची वाट पाहत. ते ओरखडण्याचे आवाज फक्त दरवाजावर नव्हते, ते व्यवस्थेवर होते, समाजावर होते, आपल्या सगळ्यांवर होते, ज्या अशा कित्येक चंदाच्या हाका ऐकूनही दुर्लक्ष करतात. मी एक बस कंडक्टर होतो. माझं काम लोकांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवणं. पण आज माझ्यासमोर एक अशी सवारी होती जी तिच्या शेवटच्या सर्वात महत्त्वाच्या मंजिलवर अडकली होती. आता काय पाटील साहेब? तरुण कॉन्स्टेबलचा आवाज हादरलेला होता. आज जाऊ का आपण? नाही, पाटील साहेब ठामपणे म्हणाले. हे आता फक्त आपलं प्रकरण नाही. हा एक जुना न उलगडलेला गुन्हा आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवावं लागेल. फॉरेन्सिक टीम येईल, चौकशी होईल. ते बरोबर होते, हा कायद्याचा विषय होता. पण माझं मन ते म्हणायला तयार नव्हतं. जर हे पुन्हा फाईल्स, कागदपत्र आणि केस नंबरमध्ये हरवलं तर चंदाला खरंच नाही मिळेल की तिची कथा पुन्हा धूळ खात राहील. आणि तेव्हाच त्या रिकाम्या अंधाऱ्या कॅबिनमधून पुन्हा एक सिसकी ऐकू आली. अतिशय मंद, अतिशय अशक्त, जणू शेवटची उरलेली आशा रडत होती. आम्ही तिघांनी एकमेकांकडे पाहिलं. ती अजून इथेच आहे, मी कुजबुजलो. पाटील साहेब हळूच म्हणाले, ती आपल्याला धन्यवाद देत आहे,
दरवाजा तोडल्याबद्दल. जो दरवाजा तिच्यासाठी जगाचा अंत होता, आज आम्ही तो तोडून तिच्यासाठी नव्या सुरुवातीची एक शक्यता निर्माण केली होती. आपल्याला तिला इथून बाहेर काढायलाच हवं. मी पाटील साहेबांना म्हटलं. माझ्या आवाजात आता भीती नव्हती, एक विचित्र निर्धार होता. काय म्हणतोय संदीप? त्यांनी विचारलं. मला तिला निरोप द्यायचा आहे, पूर्ण सन्मानाने, एका मुलीसारखा, बहिणीसारखा. ती त्याची पात्र आहे. पाटील साहेबांनी माझ्याकडे बराच वेळ निरखून पाहिलं. माझ्या डोळ्यातला प्रामाणिकपणा ते वाचत होते. ठीक आहे, ते शेवटी म्हणाले. पण हे सोपं नाही. बबन पाटील आजही तितकाच दबंग आहे. आता तो मोठा नेता झाला आहे. केस पुन्हा उघडतोय. हे कळलं तर काहीही करू शकतो तो. मग काय करू? तरुण कॉन्स्टेबलने विचारलं. हे आपण गुपचूप करू. पाटील साहेबांनी योजना आखत सांगितलं. आज रात्री जेव्हा बसस्थानक पुन्हा शांत होईल, त्या दिवशी पुण्याची माझी बस निघून गेली. तब्येत बरी नसल्याचा बहाणा करून मी दुसऱ्या कंडक्टरला माझ्या जागी पाठवलं. माझं मन कोणत्याही प्रवासासाठी तयार नव्हतं. पाटील साहेबांनी त्यांच्या ओळखीचा वापर करून जुन्या टॉयलेट ब्लॉक भोवतीचा भाग दुरुस्तीच्या नावाखाली बंद करून घेतला. रात्री 2 वाजता जेव्हा नाशिक बस स्थानक जवळजवळ झोपलं होतं, आम्ही तिघं फावडे, सुडई आणि पोती घेऊन पुन्हा त्या जागी पोहोचलो. यावेळी आमच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती, पाटील साहेबांनी आणलेले पंडितजी. हे आवश्यक आहे का? मी हळू आवाजात विचारलं. हो, आत्म्याच्या शांतीसाठी शेवटची विधी आवश्यक असतात, ते म्हणाले. आम्ही तुटलेल्या दरवाजासमोर उभे राहिलो. हवेत तोच ओलसर वास, पण आज त्यात अगदी हलकी, जणू कोरड्या फुलांसारखा मंद सुगंधाची छटा होती. आम्ही टॉर्च लावले आणि आतमध्ये शिरलो. केबिन लहान होतं, भिंती काळवंडलेल्या होत्या आणि एका कोपऱ्यात तो होता, एक मानवी सांगाडा. बसलेल्या अवस्थेत, पाठ दरवाजाला टेकलेली, जणू शेवटच्या श्वासापर्यंत दरवाजा ओरबाळत राहिली होती. तिच्या हाडांवर फाटकी, कुजलेली साडी लटकत होती. त्या शांत सांगाड्याकडे पाहून तिची तळफळ, तिचं एकटेपण सगळं जिवंत वाटत होतं. आम्ही चौघं, एक अनुभवी पोलीस, एक तरुण शिपाई, एक पंडित आणि मी मानेवर अपराधाची जाणीव घेऊन उभं होतो. हे राम, पंडितजीने हात जोडले. तिला बाहेर काढूया. पाटील साहेबांचा आवाज थरथरत होता. आम्ही अत्यंत आदराने त्या सांगाड्याला स्वच्छ पांढऱ्या कापडात गुंडाळलं आणि जशी शेवटची हाडंही कापडात ठेवली, केबिनमधली हवा क्षणभर गरम झाली. ओलसर वास नाहीसा झाला आणि त्या जागी मंद, ताज्या चाफ्याच्या फुलांसारखी सुगंध दरवळली आणि एक अगदी मंद मुलीचा कुजबुजता आवाज. धन्यवाद. आम्ही चौघांनी एकमेकांकडे पाहिलं. सगळं शांत झालं. चंदाची आत्मा मुक्त झाली होती. त्या रात्री आम्ही तिचे पवित्र अवशेष घेऊन बसस्थानकातून बाहेर पडलो. कुणाच्या नजरेत न येता आम्ही तिला गोदावरी नदीच्या काठावरच्या एका जुन्या सुनसान स्मशानभूमीत नेलं. तिथे पंडितजींनी संपूर्ण विधीनुसार तिचा अंत्यसंस्कार केला. जेव्हा चितेच्या ज्वाळा आकाशाकडे झेपावत होत्या, आम्ही हात जोडून उभे होतो. आम्ही फक्त एका बेवारस मृतदेहाला अग्नी देत नव्हतो, आम्ही व्यवस्थेच्या अपराधालाही जाळत होतो. सकाळी परतताना मनात दुःख होतं, पण खोल समाधानही. आता बबनचं काय? मी विचारलं. पाटील साहेबांच्या डोळ्यात कठोर चमक होती. आता त्याची वेळ. दुसऱ्या दिवशी त्यांनी गुप्तपणे एका मोठ्या मीडिया कार्यालयात एक पाकिट पाठवलं. दरवाजावरच्या नखांच्या खुणांचे फोटो आणि संपूर्ण कहाणी. बातमी वाऱ्यासारखी पसरली. दशक जुना सांगाडा सापडला. सफाई कामगाराचा मृत्यू, अपघात की खून. संपूर्ण शहर हादरलं. बबन पाटील आता मोठा नेता. त्याने स्वतःला निर्दोष सांगितलं. पुरावे कमी होते, पण मग एक जुना सफाई कर्मचारी पुढे आला. वर्षानुवर्ष भीतीने गप्प बसलेला. त्याने साक्ष दिली. त्या रात्री त्याने बबनला बाहेरून कुलूप लावताना पाहिलं होतं. ती शेवटची कील होती. बबन पाटील अटक झाला. शहरात खळबळ उडाली. आम्ही तिघं, मी, पाटील साहेब आणि तो तरुण कॉन्स्टेबल या कथेतले गुप्त नायक होतो. आमच्यासाठी चंदाला न्याय मिळणं हीच सर्वात मोठी जिंक होती. मला वाटलं सगळं संपलं. तिच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. तो टॉयलेट ब्लॉक आता फक्त एक रिकामी ओसळ जागा राहील. मी किती चुकीचा होतो. काही आठवड्यांनी आयुष्य पुन्हा रुळावर आलं. तिकीट फाडणं,
प्रवाशांशी वाद, बस स्थानकाचा गोंगाट. मी जाणीवपूर्वक त्या जुन्या टॉयलेटकडे जाणं टाळत होतो. पण काही जागा, काही कहाण्या आपल्याला इतक्या सहज सोडत नाहीत. पोलिसांनी त्या जागेला तपासासाठी सील केलं होतं. बाहेर पिवळा क्राईम सीन टेप लावला होता. एका रात्री मी पुन्हा पुण्याला जाणाऱ्या शेवटच्या बसची वाट पाहत होतो. बस उशिरा होती. रात्रीचे जवळपास 2 वाजले होते. बस स्थानकावर पुन्हा तीच जुनी दाट शांतता पसरली होती. चहा संपून मी निवांत फेरफटका मारत होतो आणि कसं कुणास ठाऊक माझी पावलं पुन्हा त्या जुन्या टॉयलेट ब्लॉककडे वळली. कदाचित मला पाहायचं होतं आता तिथे कसं दिसतंय. मी त्या सील केलेल्या भागाजवळ पोहोचलो. पिवळा टेप वाऱ्यात हलकेच डुलत होता आणि मी त्या तुटलेल्या निळ्या दरवाजाच्या केबिन नंबर 3 समोर उभा राहिलो. आता तिथे रहस्य नव्हतं, भीती नव्हती, फक्त एक वेदनादायक कहाणीची आठवण होती. आता तुला शांती मिळाली असेल चंदा, मी हळूच फुटफुटलो. आणि तेव्हाच मला ती पुन्हा ऐकू आली. एक अतिशय मंद, अतिशय कमकुवत सिसकी, जशी त्या पहिल्या रात्री मी तो आवाज ऐकला होता. त्या सील केलेल्या रिकाम्या कॅबिनमधूनच येत होता. माझं रक्त गोठलं. हे अशक्य होतं. चंदाचा अंत्यसंस्कार झाला होता. तिला मुक्ती मिळाली होती. मग ही कोण? सिसकी आता अधिक स्पष्ट, अधिक वेदनादायक झाली. कोण आहे आत? मी घाबरून मागे सरकलो. उत्तर नाही, फक्त ती हृदय पिळवटून टाकणारी सिसकी. काय चंदाला मुक्ती मिळाली नव्हती का? गुन्हेगार तर अटक झाला होता. मी त्या रात्री तिथून पळालो, बसमध्ये बसलो, पण माझं मन तिथेच अडकलं. आणि मग ते पुन्हा सुरू झालं. जेव्हा जेव्हा मी मध्यरात्रीनंतर त्या बस स्थानकावर असायचो, तो आवाज ऐकू यायचा, नेहमी केबिन नंबर 3 मधून. मी वेडा होत चाललो होतो. मी पाटील साहेबांशी बोललो. ते निवृत्तीच्या उंबरठ्यावर होते. ती गेली नाही साहेब, ती अजून तिथेच आहे, मी थरथरत म्हणालो. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. पण का संदीप? भवन तुरुंगात आहे. मला माहीत नाही, पण काहीतरी आहे जी तिला रोखून धरतंय. दरम्यान बबन पाटीलचा खटला कोर्टात चालू होता. त्याने शहरातील सर्वात महागडा वकील ठेवला होता. केस कमकुवत होत चालली होती. एकमेव साक्षीदार, तो वृद्ध सफाई कर्मचारी, त्याने आपलं विधान मागे घेतलं. बहुतेक त्याला धमकावलं गेलं होतं. बबन निर्दोष सुटण्याची शक्यता वाढत होती. आणि जशी जशी केस कमकुवत होत गेली, तशी तशी त्या कॅबिनमधून येणारी सिसकी अधिक तीव्र, अधिक वेदनादायक होत गेली. जणू न्याय दूर जातोय आणि तिचं दुःख वाढतंय. एका रात्री मी कॅबिनजवळून जात असताना मी काहीतरी पाहिलं. तो तुटलेला निळा दरवाजा हळूहळू स्वतःहून हलत होता. आतून सिसक्यांसोबत एक आवाज आला. ती पुन्हा दरवाजा ओरबाडत होती. तेव्हा मला कळलं, तिला फक्त अटक नको होती, तिला शिक्षा हवी होती. जोपर्यंत बबनला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळत नाही, ती मुक्त होणार नव्हती. आणि मग ती रात्र आली. निर्णयाच्या आदल्या रात्री सगळ्यांना माहिती होतं, पुराव्याअभावी बबन सुटणार आहे. त्या रात्री बस स्थानकावर वातावरण विचित्र होतं. हवेत एक दडपण, कुत्रेही अस्वस्थ भुंकत होते. मी बसची वाट पाहत होतो आणि अचानक संपूर्ण बस स्थानकाच्या लाईट्स एकदम बंद झाल्या. पूर्ण काळोख, लोकांच्या किंकाळ्या, आणि त्या अंधारात, त्या गोंधळात मला फक्त एकच आवाज ऐकू येत होता. एका स्त्रीची हृदय फाडून टाकणारी भीषण किंकाळी. ती चंदाची होती, पण यावेळी ती सिसकी नव्हती. ती दहाड होती, रागाची, वेदनेची, प्रतिशोधाची. तो आवाज जुन्या टॉयलेट ब्लॉकमधून येत होता. ती दहाड भिंतीवर आपटत होती. लोकांच्या छातीत भीती बनून उतरत होती. लोक वेड्यासारखे पळत होते, एकमेकांवर आदळत होते, पण त्या अप्राकृतिक अंधारात काहीच दिसत नव्हतं. मी मात्र जागेवर खिळून उभा होतो. हे साधं वीज जाणं नव्हतं, हातीचा राग होता. संदीप, संदीप कुठे आहेस? पाटील साहेबांचा घाबरलेला आवाज अंधारातून आला. त्यांच्या निवृत्तीची शेवटची रात्र होती. मी इथे, मी ओरडलो. आम्ही आवाजाच्या दिशेने एकमेकांना सापडलो. हे काय चाललंय? ते धाबा टाकत म्हणाले. मी आयुष्यात असा अंधार पाहिला नाही. ही चंदा आहे, मी हळूहळूचात म्हणालो. ती खूप रागात आहे, पण ती तरी काय करू शकते? ती तर. त्यांचं वाक्य पूर्ण होण्याआधी जुन्या टॉयलेट ब्लॉकच्या दिशेने एक भयानक आवाज झाला. जणू एखाद्या प्रचंड लोखंडी पत्र्याला फाडलं गेलं होतं. दरवाजा
मी किंचाळलो. आम्ही दोघांनी त्या दिशेने पाहिलं आणि जे पाहिलं ते मानवी बुद्धीच्या पलीकडचं होतं. सील केलेला, वेल्डिंगने बंद केलेला तो निळा दरवाजा हळूहळू हवेत उचलला जात होता. जणू आतून कुणीतरी 10-12 वर्षाच्या रागाने पेटलेली शक्ती त्याला फाडून बाहेर येत होती. जुन्या टॉयलेट बॉक्सच्या आतून एक तीव्र निळी प्रकाश किरण बाहेर उसळली. त्या प्रकाशात आम्हाला स्पष्ट दिसत होतं कॅबिन नंबर 3चा तो जड लोखंडी दरवाजा आतल्या बाजूला वाकत होता, वितळत होता. जणू कोणीतरी आतून आत्मिक अग्नीने त्याला जाळत होतं. चंदा ती स्वतःची कबर फोडत होती, तिची कैद तोडत होती. नाही, जर ती बाहेर आली तर? पाटील साहेब थरथरत होते. तिचा राग कुणालाही सोडणार नाही. आणि मग दरवाजा चौकटीसह आत कोसळला. किंकाळी थांबली. क्षणभर मृत्यूपेक्षाही गडद शांतता पसरली आणि त्या अंधाऱ्या उंबरठ्यातून एक आकृती बाहेर आली. ती चंदा होती, पण ती आता रडणारी दिन आत्मा नव्हती. ती ज्वाला होती, ती क्रोध होती. तिचं संपूर्ण शरीर निळ्या अलौकिक अग्नीत लपेटलेलं होतं. डोळे चळत्या निखाऱ्यांसारखे धगधगत होते, केस सर्पासारखे हवेत हलत होते. ती जमिनीपासून काही फूट वर तरंगत होती. तिने क्षणभर आमच्याकडे पाहिलं, पण तिच्या नजरेत ओळख नव्हती, फक्त सूड. आणि मग ती वळली बस स्थानकाच्या मुख्य गेटकडे, शहराच्या दिशेने. ती कुठे चालली आहे? मी कुजबुजलो. पाटील साहेब भयाने म्हणाले, जिथे तिचा गुन्हेगार आहे, बबन पाटीलकडे. माझं हृदय धडपलं. जर तिने त्याला मारलं, ती स्वतः कधी मुक्त होणार नव्हती. आपण तिला थांबवलं पाहिजे, मी ओरडलो. कसं? ती आता कुणाच्या ताब्यात नाही, पाटील साहेब म्हणाले. प्रयत्न तरी करायला हवा. आम्ही त्या ज्वालामय आकृतीच्या मागे धावलो. ती उडत नव्हती, ती शांत, निश्चयपणे आपल्या शिकाराकडे जात होती. लोक तिला पाहून किंचाळत होते, पळत होते. ती थेट बबन पाटीलच्या आलिशान बंगल्याकडे निघाले. उंच भिंती, मोठं लोखंडी गेट, 2 गार्ड. ती गेटजवळ पोहोचताच गेट उघडून आत पडलं. गार्ड्स पळाले. ती आतमध्ये शिरली आणि आम्हीही. बबन बाहेर आला. हातामध्ये बंदूक होती. कोण आहे? तो ओरडला. आणि मग त्याने तिला पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा रंग पसरला. चंदा, तो अडखळला. हो बबन, मी आले आहे माझा न्याय घ्यायला. तिचा आवाज अनेक प्रतिध्वनींचं मिश्रण होता. गोळी घाला, बबन ओरडला. गोळ्या झाडल्या गेल्या. त्या तिच्या अग्निमय शरीरातून आरपार गेल्या, भिंतीवर जाऊन आदळल्या. ती भेसूर हसली. तिने हात उचलला. बागेतल्या झाडाची झाड फांदी तुटून कुंडांवर कोसळली. आता फक्त बबन उरला होता. तो घरात पळाला. ती त्याच्या मागे. चंदा थांब, मी ओरडलो. मोठ्या खोलीत बबन कोपऱ्यात थरथरत होता. मला माफ कर, पैसे देतो, तो कयावया करू लागला. ती थांबली. तुझे पैसे? मला ते 10-12 वर्षांचे दिवस परत देऊ शकतात का? माझे शेवटचे श्वास परत देऊ शकतात का? तिने जळता हात त्याच्या गळ्याकडे वाढवला. नको, मी त्यांच्यामध्ये उभा राहिलो. तू त्याला मारलंस तर तुझ्यात आणि त्याच्यात काही फरक उरणार नाही. तुला मुक्ती मिळणार नाही. मला मुक्ती नाही, सूड हवा आहे, ती गरजली. नाही, तुला न्याय हवा आहे आणि तो मिळेल, मी वचन देतो. ती गुरगुरली आणि मला भिंतीवर फेकलं. ती बबनच्या गळ्यावर हात ठेवणार इतक्यात मी खिशातून एक वस्तू काढली. एक छोटी जुनी काळवणलेली चांदीची पैंजणं चंदाच्या सांगाड्याजवळ सापडलेली. मी ती तिच्याकडे फेकली. पैंजण तिच्या अग्निमय शरीराला स्पर्श करताच चमत्कार झाला. निळी ज्वाला विझू लागली. तिचा रौद्र अवतार शांत झाला. ती पुन्हा त्या घाबरलेल्या साध्या चंदासारखी दिसू लागली. तिने बबनला सोडलं. ती खाली बसली. पैंजण उचललं. माझी पैंजण, ती पुटपुटली आणि ती लहान मुलीसारखी रडू लागली. तिचा सगळा राग, सगळा सूळ डोळ्यातून वाहून गेला. बबन पळण्याचा प्रयत्न करत होता, पण बाहेर पोलिसांच्या गाड्यांचा आवाज घुमला. पाटील साहेबांनी आधीच फोन केला होता आणि तो वृद्ध साक्षीदार पुन्हा उभा राहिला होता. बबन पाटील अखेर कायद्याच्या ताब्यात गेला. आतमध्ये चंदा उभी होती. आता तिच्या डोळ्यात वेदना नव्हती, शांती होती. तिने माझ्याकडे पाहिलं. ती हलकीशी हसली. माझा न्याय पूर्ण झाला संदीप. आता माझी जाण्याची वेळ झाली आहे. तिचं शरीर हळूहळू पारदर्शक होत गेलं आणि पहाटेच्या पहिल्या किरणांसोबत
ती हवेत विलीन झाली